भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी किरीट सोमय्यांना प्रचार समितीच्या सदस्यपदावर नेमलेला आहे, पण किरीट सोमय्यांनी बावनकुळेंना पत्र लिहून जबाबदारी नाकारली आहे। गेली 5.5 वर्ष सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि पुढे देखील सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहण्याची इच्छा आहे। त्यामुळे कोणतीही विशेष जबाबदारी देऊ नये असे एका पत्रातून किरीट सोमय्यांनी बावनकुळेंना कळवलंय। शिवाय किरीट सोमय्यांनी जबाबदारी नाकारल्याबाबतची माहिती आणि पत्र एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धही केलंय। त्यामुळे सोमय्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। सोमय्यांचे रावसाहेब दानवेंना खडे बोल। निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे। मला अमान्य आहे। आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी। 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजपा शिवसेना यांची वरळीच्या ब्लू हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले। त्या घटनेपासून आजपर्यंत मी भाजपचा एक सामान्य सदस्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती। 3 वेळा जीवघेणे हल्ले झाले तरीही पार पाडली। गेली 5.5 वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात ते पुरेसे आहे। आपल्या या समितीचा मी सदस्य नाही। आपण आणि प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अशा प्रकारचा अवमानास्पद वागणूक देऊ नये।